खरं तर स्त्री आणि पुरुष यांचा मेंदूचा वापर करायची पद्धत डोक्याला शॉट आहे त्या बायका. अरे नवरा बायकोचं नातं विश्वासावर अवलंबून असतं, अगदी विश्वासावर. हो का? हो. अंशू जरा तुझा फोन दे. मला कसतरी होतंय. मी तर डॉक्टरकडे जाऊन येतो. डॉक्टरकडे कशाला? मी डॉक्टरला घरी बोलवते. नको, ऐक मी डॉक्टरकडे जाऊन येतो यार. डॉक्टरला बोलवते ना घरी. बघेल हा डॉक्टर. मी तर नागपूरहून इथे आले होते. अप्रतिम, कुठेही बोर झालेलं नाहीये. नाटक खरंच खूप जास्त छान होतं. खूप छान नाटक, ब्युटिफुली डिस्प्लेड. कुटुंबाने सहकुटुंबाने पाहावंच नाटक. नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिलेलं नवं कोरं नाटक पाहिलेलं मी तुला पुन्हा एकदा पुणेकरांच्या भेटीला. तर पाहण्यासाठी या रविवारी 15 सप्टेंबर रोजी रात्री 9:30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे. नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यात घडलेल्या दिवसभरातील 10 महत्त्वाच्या घडामोडींचा. शिवाजीनगर स्वारगेट मार्गाच्या मेट्रोचे काम पूर्ण झाले असून स्वारगेट ते कात्रज या मार्गाला मान्यता मिळाली आहे. भूमिगत मार्गाचे आणि नव्या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 27 सप्टेंबर रोजी करण्याचे नियोजन झाले असून सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांची सभाही होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये आरक्षण रद्द करण्याबाबत भूमिका मांडली आहे. यावरून आता पुणे शहरात शिंदेची शिवसेना आक्रमक झाली असल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात पुण्यातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर तीव्र निषेध आंदोलन करून राहुल गांधींनी समस्त भारतीयांची माफी मागावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. सुमधुर सनई वादन, सेतू कथ्थक आणि भरतनाट्यमाचा मिलाप असणाऱ्या नव्या स्वरूपातील नृत्यविष्कारातून गणेश वंदना, महाराष्ट्राच्या 3.5 शक्तिपीठांवर आधारित संबळवादन, गुजराती लोकनृत्य, गरबा नृत्य, राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन घडविणारे ईशान्य भारतातील बांबू नृत्य, द ग्लोरी ऑफ सरहद, आंतरराष्ट्रीय सलोख्याचा संदेश देणारा वसुदैव कुटुंबकम नृत्यविष्कार, महाराष्ट्राची परंपरा असणाऱ्या लावणीचा रिदम ऑफ लावणी आणि श्री गणेशाची आरती अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने 36व्या पुणे फेस्टिवलचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काल उद्घाटन करण्यात आले. पुणे फेस्टिवल हा सर्वांचा कार्यक्रम असून त्याला पूर्वीप्रमाणे वैभवाचे दिवस आणण्यासाठी आयोजकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पुणे श्रमिक पत्रकार संघ आयोजित महाराष्ट्र विजन 2050 या उपक्रमाअंतर्गत सुनील तटकरे यांना आपल्या पक्षाचं विजन मांडण्यासाठी बोलवण्यात आले होते. यावेळी तटकरेंनी राजकारणात एक संकेत दिलाय की अजित पवार हे बारामतीत लढणार आहेत. अजित पवार यांना बारामतीमध्ये रस आहे, बारामतीत त्यांचा DNA असं नमूद करून अजित पवारच बारामतीचे उमेदवार असतील असं स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी शुक्रवारी दिले. एक असं आहे की 19ला जी सुरुवात झाली, 19ला महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल काय, तर राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला पूर्णपणाचं बहुमत मिळालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आणि आमच्या मित्र पक्षाला आम्हाला विरोधात बसायचा कौल महाराष्ट्रातल्या जनतेने दिला होता. असा 19चा कौल होता. 105 भाजप, 56 शिवसेना थेट, असे 161 अधिक त्यांचे मित्र पक्ष, 250चं बहुमत. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पक्षाचे मजबूत संघटन आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात असलेली इच्छुकांची संख्या लक्षात घेता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इच्छुकांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया 28 ऑगस्ट रोजी सुरू केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून 8 मतदारसंघात 41 जणांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
या सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. निवडणुकीची घोषणा अद्याप झाली नसली तरी पुरंदरचे आमदार संजय जगताप यांना आव्हान देण्यासाठी सर्वच पक्षातील नेते मंडळी सरसावल्याचं पाहायला मिळतंय. त्या संदर्भातच आता सासवड जेजुरी मार्गावर यंदा आम्ही परिवर्तन घडवणारच या आशयाचे होर्डिंग लागल्याने मतदारसंघात चर्चांना सुरुवात झाली आहे. याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी. राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागले. पुरंदर तालुक्यात देखील विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते. पुरंदर तालुक्यामध्ये विजय शिवतरे आणि संजय जगताप यांच्यात लढत होईल असं म्हटलं जाते. मात्र त्यातच आणखी भाजपनं ट्विस्ट निर्माण केलं आहे. त्यातच आता पुरंदर तालुक्यातील नीरा, जेजुरी आणि सासवड दरम्यान काही बोर्ड लागलेले आहेत आणि या बोर्डची चर्चा सध्या पाहायला मिळते. तुम्ही माझ्या पाठीमागच्या बाजूला बघू शकता की या ठिकाणी जो बोर्ड आहे तो लावलेला आहे आणि या बोर्डवरचा जो मजकूर आहे तो लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. यंदा आम्ही परिवर्तन घडवणारच अशा प्रकारचं हे वाक्य आहे. ज्या पद्धतीनं कोल्हापूरच्या साईडला आमचं ठरलं आहे अशा प्रकारचे बोर्ड पाठीमागच्या निवडणुकीपूर्वी लागले होते, तशाच प्रकारचे बोर्ड आता पुरंदरमध्ये लावून एक प्रकारे राजकीय वातावरण निर्मिती करण्याचं येत असल्याचं आता आपल्याला पाहायला मिळते. कारण पुरंदरमध्ये सध्या संजय जगताप हे आमदार आहेत आणि त्यांना मोठं आव्हान निर्माण करण्याचं काम हे विजय शिवतरे यांच्या माध्यमातून सुरू आहे. त्याचबरोबर भाजपने देखील पुरंदरच्या जागेवर दावा केलेला आहे. त्याचबरोबर आघाडीमधून सुद्धा काही नेते मंडळी आहेत ती निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. हा जर बोर्ड आपण पाहिला तर या बोर्डवर कोणाचंही नाव टाकण्यात आलेलं नाही, पण या बोर्डच्या पाठीमागचं जे बॅकग्राऊंड आहे हे फार सूचक आहे आणि या बोर्डच्या पाठीमागं लावलेलं बॅकग्राऊंड आहे त्यात आहे पुरंदरचा किल्ला. आणि पुरंदरमध्ये मुख्यमंत्री आले असताना, एकनाथ शिंदे आलेले असताना त्यांनी असं म्हटलं होतं की पुरंदरचा पुढचा किल्लेदार हे विजय शिवतरेच असतील. त्यामुळे हा जो बोर्ड आहे तो विजय शिवतरेंनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावला असावा असा शंका ही नागरिक व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर या माध्यमातून पुरंदरमध्ये राजकीय वातावरण निर्माण करण्याचा देखील प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळते. पाठीमागच्या वेळेस संजय जगताप यांनी विजय शिवतरे यांचा पराभव केला होता आणि त्याचा वचपा काढण्याचा प्रयत्न विजय शिवतरे या निवडणुकीत नक्कीच करतील आणि त्यामुळे अशा प्रकारचे बोर्ड लावून वातावरण निर्मिती केली जाते का काय असा प्रश्न नागरिकांना पडलाय. न्यूज अनकटसाठी राहुल शिंदे, जेजुरी. गणेशोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण पुणे शहर वातावरण भक्तिमय झाल्याचं पाहायला मिळतंय. येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या माध्यमातून इच्छुकांनी साखर पेरणीला सुरुवात केली आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आबा बागुल हे उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही असून मतदारसंघातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देण्याच्या निमित्ताने बागुल यांची प्रचाराची एक फेरी देखील पूर्ण झाल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे घरच्या गणपतीचे दर्शन घेण्याच्या निमित्ताने थेट नागरिकांच्या भेटीगाठींवर जोर दिला जातोय. उरुळी देवाची आणि फुरसुंगी या गावात विविध विकास कामे करण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत 500 कोटी रुपयांचा खर्च केलाय. आता या दोन्ही गावांची स्वतंत्र नगर परिषद स्थापन केल्याने पुणेकरांच्या कराचा पैसा वाया गेला. या गावांवर गेल्या 5 वर्षात सुमारे 250 कोटी रुपये खर्च केलेत. कचरा डेपोमुळे निर्माण झालेल्या समस्येवर सन 2008 पासून 200 कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आलाय. तसेच सांडपाणी व्यवस्थापनाअंतर्गत समाविष्ट 11 गावांच्या 392 कोटी रुपयांच्या आराखड्यापैकी या दोन्ही गावात 42 कोटी रुपयांची तरतूद आहे. या दोन्ही गावात 371 हेक्टर क्षेत्रावर प्रादेशिक नगर नियोजन योजना राबवण्याचेही नियोजित होते. मात्र या दोन्ही गावांची मिळून नगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने हा खर्च पाण्यात जाण्याची शक्यता आहे. पोलीस अकॅडमीत संचालकाकडून 16 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली असून वामन गव्हाणे असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडिताची फिर्यादीवरून खेड पोलिसात विनयभंग पोक्सो कायद्यासह इतर कलमानुसार गव्हाणे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुणे शहरात झिका संसर्गाच्या रुग्णसंख्येत वाढ सुरूच असून एकूण रुग्णांची संख्या आता 100 वर पोहोचली आहे. रुग्णांमध्ये गर्भवतींचे प्रमाण अधिक असून शहरात आतापर्यंत झिकाच्या 5 रुग्णांचा मृत्यू झालाय. शहरातील डहाणूर कॉलनी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत झिकाचे सर्वाधिक 20 रुग्ण आढळल्याची माहिती महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश दिघे यांनी दिली आहे.
वेळ झालीये पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट.